नमस्कार, मी डॉक्टर अनिल फळे AM 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. माझ्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत श्याम कुमार पुरे, जे सिल्लोडचे वार्ताहर आहेत आणि त्यांना तिथल्या सगळ्या नेत्यांची कुंडली पाठ आहे, असे ते श्यामकुमार पुरे आहेत. त्याच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार पुण्याहून आपल्या सोबत आहेत हरीश केंची, राजकीय विश्लेषक आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत. विषय आपला आहे की अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे यांच्याबद्दल काही वेगळं सांगायला नको, तरी देखील दर्शकांनी हे लक्षात घ्यावं की आता ज्या वेळेला हे पुरेशी आपल्याला माहिती देणार आहेत अब्दुल सत्तार यांच्याविषयी. कारण की अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मदत न करता ती काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना मदत केली आणि निवडून आणलं. त्यामुळं रावसाहेब दानवे हे त्यांच्यावर अगदी म्हणजे रागवलेले आहेत खूप. आणि अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध त्यांनी भ्रष्टाचाराचे देखील अनेक आरोप केलेले आहेत. निल्लोड या गावी त्यांनी कशी जमीन बळकावलेली आहे स्वातंत्र्य सैनिकाची, या असा थेट आरोप रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केलेला आहे. दुसरीकडे नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे सत्तार यांच्या. त्या नगरपालिकेने केलेली करवाढ असो किंवा बाकीच्या काही गोष्टी असो, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट रस्त्यावर येऊन अनेकदा आंदोलनं देखील केलेली आहेत. आता विधानसभेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे सगळ्यांच्याच दृष्टीने. मग आता त्याला या निमित्ताने अनेक प्रश्न जे आलेले आहेत की महत्वाचं म्हणजे रावसाहेब दानवे यांचा पराभव का झाला, तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका त्यांना बसलेला आहे, असं देखील एक मोठं कारण आहे. आणि मग संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये मराठा नेतृत्व मी उभा राहू देत नाही, असं वक्तव्य सत्तार यांनी केलं होतं, असं दानवे यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडे आता बघा, वडीगुद्रीला आंतरवाली सराटीच्या सीमेवर जे गाव आहे वडीगुद्री, तेथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसलेले आहेत. इकडे आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे बसलेले आहेत. मग आता वाघमारे आणि हाके यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर म्हणजे जमिनीचे दलाल आहेत अशा शब्दामध्ये त्यांच्यावर आरोप केलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये काय होऊ शकतंय, विधानसभेची निवडणूक किती प्रतिष्ठेची होऊ शकते, कारण की दानवे हे निवडणूक संयोजन समितीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र पातळीवरचे. आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघामधला सिल्लोड हा विधानसभेचा मतदारसंघ आहे. तर श्यामकुमार, तुम्ही सांगा की आता तुम्ही भली मोठी फाईल घेऊन बसलेला आहात तुमच्या हातामध्ये, तर ते काय त्याच्यामधले पानं जरा वाचून दाखवा. आणि अब्दुल सत्तार हे नेमकं काय प्रकरण आहे, कोणत्या प्रकारचे नेते आहेत, हे जरा महाराष्ट्राला सांगा तुम्ही. बोला. कसं आहे माहितीये का? संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे आणि सिल्लोडचं राजकारण वेगळं आहे. खरं तर सिल्लोडमध्ये रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची मैत्री स्वरूपीची आहे, परिचित आहे, हे तुम्ही आधी सांगितलेलेच आहे. ते खरं आहे. कारण काय आहे का गेल्या 25 वर्षापासून रावसाहेब दानवे हे लोकसभेला निवडून येतात आणि अब्दुल सत्तार हे दानवे यांना मदत करतात आणि विधानसभा निवडणूक आली की दानवे हे अब्दुल सत्तार यांना मदत करतात. हे असं आतापर्यंत श्यामकुमार, परिचित थोडस होतं. मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. हे नाही ते दोघं ऐकू येते दोघं व्यवस्थित. एकमेकांना हे दोघं एकमेकांना मदत करत होते. विधानसभेला अब्दुल सत्तार निवडून येत होते, लोकसभेला रावसाहेब दानवे निवडून येत होते. हे इथपर्यंत ठीक होतं. परंतु मागच्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडलं तर ज्यामुळे रावसाहेब दानवेचा पराभव होतोय? असं म्हटलं जातंय की अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवेच्या विरोधात मतदान केलं किंवा काम केलं, त्यामुळे दानवे यांचा पराभव झाला. तर ठीक आहे, अब्दुल सत्तार यांचं या बाबतीत असं म्हणणं आहे का मी युतीचं काम केलं पण माझ्या कार्यकर्त्यांनी दानव्यांचं काम केलं. मराठा फॅक्टर या निवडणुकीत महत्वाचा ठरला. आपण जर असं म्हणू तर फक्त सिल्लोडमधूनच दानवे यांना कल्याण काळे यांना लीड मिळालेली नाहीये. तर लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ आहे. मग तो सिल्लोड असो, फुलंब्री असो, सोयगाव असो, पैठण, त्याच्यानंतर बदनापूर, जालना, भोकरदन
सर्वच मतदारसंघामधून कल्याण काळे यांना लीड मिळालेली आहे. तर खरं म्हणजे असं आहे की सिल्लोडमध्ये आता युतीमध्ये सर्वत्र अलबेल आहे, परंतु सिल्लोडमध्ये युतीमध्ये अलबेल नाही. कारण सिल्लोडमधून अब्दुल सत्तार काँग्रेसमधून जेव्हा उद्धव गटामध्ये गेले, सेनेमध्ये गेले, त्यावेळेस त्यांना भाजपमध्ये जायचं होतं. परंतु भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे त्यांना नाइलाजाने उद्धव ठाकरे सेनेमध्ये जावं लागलं. परिणामी ही गेल्या 25 वर्षापासूनची जागा भाजपची आहे. तर भाजपची जागा सोडून शिवसेनेला ही जागा सोडण्यात आली आणि शिवसेनेला ही जागा सोडल्यानंतर शिवसेनेकडून अब्दुल सत्तार उभे राहिले आणि निवडून सुद्धा आले. त्यावेळेचं गणित हे वेगळं होतं. सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार यांना 2019च्या निवडणुकीमध्ये 1,25,000 मतदान मिळालं होतं. त्या तुलनेमध्ये त्यांच्या विरोधात प्रभाकरराव पालोदकर हे उभे होते. त्यांना 99,000 मतदान मिळालं होतं. म्हणजे जवळपास 25,000 मताने जे आहे तर अब्दुल सत्तार यांचा विजय झाला होता. आता याच्या मागच्या 19च्या लोकसभेचा जर तुम्ही इतिहास बघितला तर रावसाहेब दानवे यांना सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधून 1,40,000 मतदान मिळालं होतं आणि त्याचे प्रतिस्पर्धी आवताडे यांना फक्त 45,000 मतदान मिळालं होतं. म्हणजे जवळपास 70,000ची लीड रावसाहेब दानवे यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड मतदारसंघातून होतं. आणि यावेळी जी लोकसभा 24ची लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये उलट झालं. 73,000 मतदान रावसाहेब दानवे यांना मिळालं आणि 1,01,000 मतदान कल्याण काळे यांना मिळालं. आणि याच्यामध्ये मराठा फॅक्टर महत्वाचा ठरला. मंगेश साबळे हे लोकसभेमध्ये अपक्ष निवडणुकीमध्ये उभे होते. त्यांनी 41,000 मतदान सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून घेतलं. म्हणजे एकंदरीत दानवे आणि सत्तार यांची मैत्री, मराठा फॅक्टर, मुस्लिम, दलित आणि मराठा हे आघाडीकडे वळले. आणि स्थानिकचे यांच्या मैत्रीमुळे स्थानिकचे जे भाजप पदाधिकारी नाराज होते, काही भाजपचे लोक नाराज होते, त्यांनी सुद्धा दानवे यांच्या विरोधात मतदान केलं आणि कल्याण काळे यांना मतदान केलं. त्यामुळे कल्याण काळे यांचा विजय झाला. याच्यामध्ये दानवे यांना अति आत्मविश्वास सुद्धा नडलेला आहे. दानवे यांना असं वाटत होतं मी 3,32,000 मताने निवडून आलेलो आहे आणि मी या मतदारसंघातून निवडूनच येणार आहे. आणि काळे यांनी त्यांचा घात केला आणि त्यांचा पराभव केला. त्याला दलित, मुस्लिम, मराठा फॅक्टर हे कारणीभूत ठरलेलं आहे. नाही आता बघा हरीशजी, मला बोला. आपल्याला एक प्रश्न विचारण्यापूर्वी काही अशी थोडीशी माहिती द्यायची आहे की ज्या वेळेला अब्दुल सत्तार यांना काँग्रेस सोडून यायचं होतं इकडं भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी भूमिका होती की यांना इकडं आणायचंय. परंतु स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अर्थातच विरोध केला आणि मग देवेंद्र फडणवीस यांना असं विचारण्यात आलं की तुम्ही हे प्रयत्न करताय एवढा अब्दुल सत्तार म्हणजे अल्पसंख्याक समाजातलं हे नाव आहे, तो नेता आहे, त्याला इकडं का घ्यायचंय. तर मग एका मुलाखतीमध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीस असं म्हणले की इलेक्टिव्ह मेरिट पण राजकारणामध्ये बघावं लागतं. मग आता हे इलेक्टिव्ह मेरिट आपल्याला परवडणारं नाही. भाजपचे स्थानिक लोकच विरोध करतात आहे. त्यामुळं त्यांनी उद्धव ठाकरे यांना, म्हणजे त्यावेळेला युती होती, मग उद्धव ठाकरेंना सांगितलं की यांना जे ना तुम्ही शिवसेनेमध्ये घ्या. आणि मग ते शिवसेनेमध्ये प्रवेश करते झाले आणि मग तिथं ते आले निवडून. आता अब्दुल सत्तार यांचं वैशिष्ट्य असे की ते अर्थातच प्रत्येक राजकारण्याचं वैशिष्ट्य असतं की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पुन्हा ते लाचार वगैरे जे असतं, मग ते एकदा असे म्हटले होते की आता रश्मी ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री पदी यायला काय हरकत नाही वगैरे असं ते म्हटले होते. आणि जसं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, उठाव केला त्यांच्या शब्दामध्ये, मग लगे अब्दुल सत्तार इकडे आले आणि पुढं इकडे येऊन देखील ते मंत्री झाले. आता हे करप्टेड मंत्री आहे, यांना हे बाहेर काढलं पाहिजे अशी मागणी भाजपनेच सुरू केली होती अगदी म्हणजे एक 6-7 महिन्यानंतर. अशी ही सगळी पार्श्वभूमी आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वोट ट्रान्सफर. म्हणजे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे तर अनेक ठिकाणी झालेच नाही महाराष्ट्रामध्ये, परंतु शिवसेनेचे देखील
वोट ट्रान्सफर यांना झाले नाही, दानवेंना, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही सगळी मोठी खतखत आहे. तर याविषयी हरीशजी सांगा की हे नेमके हे डोकेदुखी कशी वाढणार आहे, म्हणजे भारतीय जनता एक पार्टीची. लक्षात घ्या इथे एक लक्षात घ्या इथे अब्दुल सत्तार जे आहेत ते सर्वपक्षीय उमेदवार आहेत. हम्म. म्हणजे आमदार आहेत ते सर्वपक्षीय आहेत. त्यांचे संबंध सगळ्यांकडेच आहेत. कशाला म्हणजे काँग्रेसकडे आहेत, शिवसेनेकडे आहेत, भारतीय जनता पक्षाकडे, सगळ्यांकडेच आहे. कारण त्यांच्या मागे एक गठ्ठा मतदान आहे हे सगळ्याच पक्षांना माहिती असल्या कारणे त्यांना दुखवायचा कोणी प्रयत्न करत नाही. परंतु सत्तार यांची निष्ठा कशाशीच दिसत नाही, कुठल्याही विचारसरणीशी दिसत नाही. ना सर्व धर्म समभावाची दिसत, ना हिंदुत्वाची दिसत. ते जरी आता म्हणत असेल की हिंदुत्वाचा मी आहे पाईक, पण असं काही नाहीये त्याच्यात. त्यांचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये जे 60-70 हजार मतं ही मुस्लिम समाजाची आहेत. त्यामुळे कदाचित निवडणूक आणि निवडून येण्याची क्षमता हे सगळं बघूनच राजकीय पक्ष त्यांना उमेदवारी देत होते. शिवसेनेनं उमेदवारी त्यासाठीच त्यांना दिली असेल की ही जागा आपल्याला मिळायला हवी म्हणून. त्यामुळे त्यांच्या ज्या निष्ठा आहेत त्या खुर्चीशी आहेत, आमदारकीची आहेत. म्हणून ते सगळ्या पद्धतीनं राजकारण खेळत असतात. मग तिथे जातीय राजकारण खेळतात, धर्मीय राजकारण खेळतात, त्याच्यानंतर सगळ्या पद्धतीनं म्हणजे जी आमिष ज्या ज्या समाजाला द्यायची आहेत ती सगळं देण्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो नेहमी. आणि त्यामुळेच त्या उमेदवार सगळ्या राजकीय पक्षांना हवासा वाटत असतो, कारण तो निवडून येणारा उमेदवार आहे. आणि तो आता सत्तेच्या राजकारणामध्ये आकड्याचं जे गणित असतं ते महत्वाचं असतं. म्हणून जरी सत्तारांचं वागणं चुकीचं असेल, ते बोलत चुकीचं असतील, किंवा ज्या पद्धतीनं ते वागत आहेत ते चुकीचं जरी असतील, तर परंतु सत्ता मिळवण्यासाठी एक एक आमदार आज महत्वाचा असल्या कारणानं त्यांना दुखवायचा प्रयत्न कुणी करत नाही. परंतु दानवेंचा पराभव त्यांना खूप लागलेला दिसतोय आणि तो निव्वळ यांच्यामुळे झालेला आहे असा त्यांचा समज झालेला आहे. परंतु तिथे मराठा समाजाची मोठी मतं आहेत, त्याच्यात दलितांची मतं आहेत आणि मुस्लिम समाजाची पण मतं आहेत. परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मतं, दलित समाजाची एक गठ्ठा मतं आणि मराठा समाजाची मतं ही विरोधात गेलेली आहेत. याची जाणीव सत्तारांना देखील असली पाहिजे. त्यांचं सध्या जे काही वागणं सुरू आहे, सध्या ज्या काही घोषणा ते करत आहेत, हे सगळं बघितल्यावर लक्षात येतं की त्यांना हे मतदार जे आहेत ना ते चुचकारायचे आहेत. त्यांच्याकडे असलेली जी खाती आहेत, मग अल्पसंख्याक खातं असेल, वक्फ बोर्डाचं खातं असेल, या सगळ्या खात्यामधनं जे काही देता येईल मुस्लिमांना ते आपण देऊया. म्हणजे ते देत आहेत सरकारचे, तुमच्या आमच्या पैशाचे देत आहेत, दुसरं कोणाच्या बाहेरच्या पैशाचे देत नाहीत. तरी देखील मुस्लिम समाजाला काय जास्त देता येईल आपल्याला इतरांपेक्षा. मी मुस्लिम आहे आणि मी मुस्लिम असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या लोकांवर मी न्याय देतो आहे, इतर कोणी न्याय देत नाही, मीच न्याय देतोय, हे त्यांच्यावर त्याला बिंबवायचं असल्या कारणानं कदाचित ते अशा प्रकारच्या घोषणा करत असतील. मग ते मद्रसांना दिल्या जाणाऱ्या निधीबाबत असतील, किंवा मशिदींना दिल्या जाणाऱ्या निधीबाबत असतील, किंवा इतर बाबतीत शैक्षणिक संदर्भातले असतील, हे टार्गेट मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात केलेलं. कारण फिरली आहेत ही केवळ संबंध महाराष्ट्रातली मतं फिरली आहेत, हे त्यांची जाणीव सिल्लोडसारख्या राजकारणाला असली पाहिजे. म्हणूनच मुस्लिमांना चुचकारण्याचा प्रयत्न हे करतायत, सत्तार करतायत असं मला वाटतं. आता हरीशजी, मला आपल्याला असं विचारायचं आहे की हे एकूण सध्या जे मुस्लिम मतं डोळ्यासमोर ठेवून जे काय चाललेलं आहे, आता बघा महायुतीमध्ये विशेषतः जसं आता नितेश राणे जे आक्रमक पद्धतीने हिंदू सकल मोर्चे काढतात आहे, त्यांचे वक्तव्य गाजतात आहे, मग त्याला आक्षेप घेतला जातोय अजित पवार यांच्याकडून, तो भर व्यासपीठावरून ते घेतात आहे. दुसरीकडे फडणवीस असं सांगतात आहे की म्हणजे समर्थन करतात आहे नितेश राणेंचं, की त्यांना तो अधिकार आहे, ते हिंदूंचे नेते म्हणून ते काय बोलत असतील तर.
ते जरी नंतर परंतु लावत असतील तो नंतरचा भाग वेगळा, परंतु ते समर्थन करतायत त्या राणेंचं. अशा परिस्थितीमध्ये आता हे अब्दुल सत्तार जे आहेत हे अल्पसंख्याक मंत्री आहेत आणि त्यांनी नाही, राणेंचं मदरशाचं जे समर्थन त्यांनी काही केलंच आहे ना. आणि मी घरात घुसून मारून टाकीन हा 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 असं म्हटल्यानंतर देखील त्यांच्या विरोधामध्ये कुठे काही आलेलं नाही, हा गुन्हा दाखल झाला नाही. हा परंतु देवेंद्र फडणवीस ते म्हणतात त्यांची ती बोलायची स्टाईल आहे, हा हा नाही बरोबर, मी हे सत्तारांचं असं म्हणून सांगत त्यांना होतो. पाठिंबा हा घालतायत. हे गंभीर आहे. बोला ना. हा हे मी अब्दुल सत्तार यांचं सांगत होतो. त्यांनी, तुम्ही जे हा. म्हणला मदरशासाठी, त्यांनी 2 लाखाचं थेट 10 लाख रुपये असं त्यांनी केलंय वार्षिक अनुदान. आणि बऱ्याचशा म्हणजे आता 1.5 लाखापर्यंत तुम्हाला काही जामीन द्यायची गरज नाही वगैरे, अशा पद्धतीचं व्यावसायिक कर्ज मुस्लिम समाजाला दिलं पाहिजे, असे देखील त्यांनी निर्देश दिलेले आहेत. ही अगदी परवाची बातमी आहे. आता प्रश्न असा आहे बरोबर आहे. की एक लक्षात हिंदुत्ववादी घ्या. नाही, नाही नाही, मी हा. थोडक्यात पूर्ण करतो की आता शिवसेनेचे उमेदवार आहेत ते. मग आता भारतीय हो. जनता पार्टीची मोठी अडचण तिथं होणार. म्हणजे आता अब्दुल सत्तार यांना सरळ सरळ असं दिसतंय, दानवे यांचं वक्तव्य असो, म्हणजे दानवेंनी तर असं वक्तव्य केलं की हे पाकिस्तान केलेलं आहे म्हणे त्यांनी, त्यांचं म्हणजे सिल्लोडचं, अशा शब्दात त्यांनी हे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मला पुरे तुम्ही हे सांगा की नेमकं तिथं काय वातावरण आहे सिल्लोडमध्ये. नाही, कसं आहे तर तुम्ही म्हटले ठीक आहे, मदरशांना ते निधी देता आहे आणि मुस्लिम त्यांची वोट बँक आहे, अल्पसंख्याक असल्यामुळे ते मुस्लिमांना मदत करतात. ठीक आहे, त्यांच्याकडे खातं आहे, मुस्लिमांना ते मदत करत असतील यात शंका नाही. परंतु अब्दुल सत्तार यांचं विकासाचं राजकारण आहे. आता सरांनी जे म्हटलेत का मुस्लिमांना हे पोचारण्याचं काम करताय, पण सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची जर आपण पार्श्वभूमी बघितली सर, तर 3,39,000 मतदान या मतदारसंघामध्ये आहे. पैकी मुस्लिम मतदान आहे फक्त 90,000, मराठा मतदान आहे 1,05,000, ओबीसी मतदान आहे 71,000, दलित मतदान आहे 40,000, माळी समाज आहे 17,000. असं जर आपण एकंदरीत या मतदारसंघाचं जर गणित बघितलं तर वोट बँक निश्चित मुस्लिम अब्दुल सत्तारांची आहे. परंतु विनिंग मतदान जे लागतं निवडून येण्यासाठी, मागच्या वेळेस त्यांनी 1,25,000 मतदान घेतलं होतं. मग 35,000 मतदान त्यांना कुठून आलं? तर शेवटी सर्व समाजाने त्यांना मतदान केलेलं आहे. दलित असो, माळी असो, कोळी असो, ओबीसी असो, मराठा असो, या 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 भरोश्यावर ते निवडून आलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं भाजपची गोची काय आहे, सिल्लोड मतदारसंघामध्ये काय आहे, तर अब्दुल सत्तार यांचा कट्टर विरोधक हा भाजप आहे. म्हणजे काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या का उबाटा गट असू द्या, अब्दुल सत्तार ज्या गटामध्ये गेले त्या गटामध्ये त्यांचे कार्यकर्ते जातात आणि त्यांचं काम करतात. आता सिल्लोड मतदारसंघामध्ये गोची कशी आहे, तर आता युतीकडून उमेदवार अब्दुल सत्तार आहे. ही जागा आधी भाजपला सुटली होती. म्हणजे आज अब्दुल सत्तार विरुद्ध जर कोणी लढायला तयार आहे तर काँग्रेसकडे, राष्ट्रवादीकडे, उबाटाकडे आज सक्षम उमेदवारच नाही जो त्यांना टप देऊ शकतो. तर मग काय, तर अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपचाच माणूस उभा राहणार आहे. मग तो अपक्ष उभा राहू शकतो किंवा आघाडीमध्ये जाऊ शकतो. आता परिस्थिती अशी आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची का भाजपचे प्रदेश चिटणीस आणि विधानसभा प्रमुख सुरेश बनकर हे इच्छुक आहे. त्याच्याशिवाय भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहे सुनील मिरकर, ते त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे. याशिवाय भाजपचे शहर अध्यक्ष कमलेश कटारिया हे त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे. हे 3 नेते जे तर त्यांच्या विरुद्ध दंड थोपटून तयार आहेत. यापैकी याशिवाय भाजपचे तालुका अध्यक्ष अशोकदादा गरुड, माजी आमदार भाजपाचे निवडून आले सांडू पाटील लोखंडे, याशिवाय प्रभाकर पालोदकर, इद्रिस मुलतानी, भाजप अल्पसंख्याक सेलचे इद्रिस मुलतानी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, हे अब्दुल सत्तार विरुद्ध शेडू ठोकत आहे. म्हणजे काय चाललंय युतीमध्ये? एकीकडे म्हटलं जातं की युती एक दिलाने काम करते आहे, जो उमेदवार सक्षम निवडून येईल त्याला उमेदवारी दिल्या जाते. मग हा मतदारसंघ सेनेला सुटलेला आहे, सिद्ध गटाला सुटलेला आहे. मग इथं भाजप जी आहे तर भाजप इथं बंडखोरी करतोय का? मग जर भाजप इथून बंडखोरी करतोय तर भाजपकडून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार आहे?
का भाजपकडून आता रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, यामुळे आता भाजप जे तर सिल्लोडच्या स्थानिक नेत्यांना बळ देणार आहे का, त्यांच्या विरुद्ध त्यांना जे तर निवडणुकीमध्ये उभं करणार आहे का, आणि हे झालं तर मग हे युतीमध्ये धोका नाही का? आता परिस्थिती अशी आहे का, हे मी जी नावं घेतले भाजपतर्फे, यापैकी एक उमेदवार कोणीही अपक्ष उभा राहू शकतो. जर असं नाही झालं तर दुसरी शक्यता अशी आहे का आघाडीकडून उद्धव सेनेला जर ही जागा सुटली, किंवा राष्ट्रवादीला जागा सुटली, किंवा काँग्रेसला जागा सुटली. खरं तर ही जागा उद्धव ठाकरे यांना सुटली होती आणि त्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडूनच अब्दुल सत्तार उभे होते आणि ती निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा पहिला दावा जो आहे तो उद्धव ठाकरेच गटाचा राहणार आहे. परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी दावा करते, राष्ट्रवादी म्हणते ही जागा आम्हाला सोडा, दुसरी जागा तुम्ही घ्या. कल्याण काळे जे तर लोकसभेमध्ये काँग्रेसकडून निवडून आलेले आहे, लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहे, 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसला आघाडी आहे. याच्यामुळे या जागेवर काँग्रेसने सुद्धा दावा केलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे का जागा सुटते कोणाला, आणि जागा सुटली तरी या तिन्ही पक्षाकडे आता शिवसेना उबाटा गट आहे, त्याकडून जे तर शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहे विठ्ठल बदर, हे निवडणूक लढण्यास तयार आहे. सिल्लोडमध्ये शिवसेनेचे जे तालुका अध्यक्ष आहे रघुनाथ घरमोडे यांनी ती उमेदवारी मागितली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून भाजपचे काँग्रेस तालुका अध्यक्ष भास्कर गायवाड यांनी उमेदवारी मागितलेली आहे. प्रदेशवर असलेले सदस्य कैसर आझाद यांनी उमेदवारी मागितलेली आहे. बनेका पठाण यांनी उमेदवारी मागितलेली आहे. तर राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून स्वर्गीय बाबूरावजी काळे यांचे चिरंजीव जे सोयगावचं नेतृत्व करत होते, राजकारणापासून अनेक दिवसापासून अलिप्त असले तरी त्यांनी आता उमेदवारी मागितलेली आहे राष्ट्रवादीकडून. शहर अध्यक्ष आहे शेख शाकेर यांनी उमेदवारी मागितलेली आहे. दत्ता पांढरे त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. म्हणजे लिस्ट खूप मोठी आहे. राष्ट्रवादीची लिस्ट मोठी आहे, काँग्रेसची लिस्ट मोठी आहे आणि सेनेची लिस्ट मोठी आहे. पण आघाडीमध्ये काय विचार सुरू आहे, तर आघाडीमध्ये हा विचार सुरू आहे का जो अब्दुल सत्तारला मात देऊ शकतो, जो उमेदवार निवडून येऊ शकतो, त्याला उमेदवारी दिली गेली पाहिजे. मग आता अब्दुल सत्तारचं खरं कट्टर समर्थक इथं कोण आहे, कट्टर विरोधक कोण आहे, तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये कट्टर विरोधक हा भाजप आहे. मग आता आघाडीमध्ये काय सुरू आहे, तर आघाडीमध्ये हे सुरू आहे का जो कट्टर विरोधक आहे भाजप, त्यापैकी एकाला गळाला लावायचं, त्याच्या आपल्याकडे प्रवेश करून घ्यायचा आणि आघाडीकडून त्याला उमेदवारी द्यायची आणि अब्दुल सत्तार यांना मात द्यायची. अशी रणनीती जी आहे आघाडीची सुरू आहे. आता आगामी काळात नेमकं काय होतं हे आपल्याला वेळेवर कळणार आहे. परंतु सिल्लोडमध्ये तरी युतीचाच विरोध आहे, अब्दुल सत्तारला भाजपचाच विरोध आहे, असं एक एकंदरीत सर इथं चित्र नाही आहे आजच्या घडीला. पुरे आता बघा सर, की तुम्ही आता हे व्यवस्थित सांगितलं, म्हणजे त्यांना मिळालेलं मतदान किती, विकासाचं राजकारण वगैरे, हे सगळे हे म्हणजे बेरीज वाजाबाकी खूप आता ती आपल्या लक्षात आलेली आहे. आता असं आहे की ही निवडणूक टफ होणार आहे. म्हणजे आतापर्यंत जे होतं ती वेगळी परिस्थिती होती, आता ही निवडणूक टफ होणार आहे थोडीशी. मग त्यावेळेला म्हणजे कॅरेक्टर असोसिएशन, म्हणजे ज्याला आता करप्शनचे अनेक मुद्दे पुढे येणार आहेत आणि ते भारतीय जनता पार्टी त्या बाबतीत एकदम आघाडीवर, अभ्यास एकदम त्यांचा प्रत्येक मतदारसंघ न्याय मोठा आहे. मग आता अब्दुल सत्तार यांच्या, जसं मी सुरुवातीला म्हटलं की त्यांना मंत्रिमंडळातून काढा इथपर्यंत ते सगळं चाललेलं होतं आधी. आता ती पुन्हा आता लोकसभा निवडणुकीनंतर तर ते जास्त झालेलं आहे. आता सर मी तुम्हाला मला हे एक सांगा मिनिट पुढे, रोखतो इथं. नाही, मला हे सांगा की त्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये अनेक प्रकरण, ते कुणी दाखल केलेलं त्या व्यक्तीचं नाव सांगा, म्हणजे ते नेहमी आंदोलनं करतात अब्दुल सत्तार यांच्या भास्कर विरोधात. पेल्ली असं नाव होतं मला. हं? पत्रकार आहेत अब्दुल ते. अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मी काय म्हटलं तुम्हाला, सर्वप्रथम तर भाजपच आहे. आता हा. एकंदरीत विषय असा आहे का भाजप अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ईडी मध्ये तक्रार करणे, न्यायालयात दावे दाखल करणे, हे महेश शंकरपल्ली आहे. हा. तर महेश शंकरपल्ली हे जे हो. तर हे भाजपचेच कार्यकर्ते आहे हम्म. आणि त्यांनी जे तर त्यांच्या विरोधात दावे दाखल केलेले आहे. आता त्यांनी त्यांच्या विरोधात दावे का दाखल केले, त्यांचा जमिनीचा विषय आहे. हम्म. त्यांचे काहीतरी जमीन जे तर नगरपालिकेने ग्रीन झोन वगैरे काहीतरी लावलेलं आहे त्याला, असा एक विषय आहे. त्याच्याशिवाय आता कमलेश कटारे आहे भाजपचे शहराध्यक्ष, त्यांचा एक प्लॉट आहे तो कौशिकी हॉटेल समोर आहे, तो नगर परिषदेने परवानगी नसल्याने पाडलेला आहे.
म्हणजे एकंदरीत भाजपच त्यांच्या विरोधात आहे आणि त्यांनी तक्रार दिलेल्या आहे, परंतु त्याच्यावर कारवाई आजपर्यंत झालेली नाहीये. मग कारवाई झाली नाही तर त्या आरोपावर, म्हणजे त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही का, म्हणून कारवाई झाली नाही का? का हे जे तर सगळं भाजपचं षडयंत्र आहे. मग भाजपचे कार्यकर्ते असून त्यांच्या विरोधात तक्रार करूनही त्यांच्यावर जर कारवाई होत नाही तर नेमका हा काय प्रकार आहे? नाही, एकूण बघा हरीजी, की आता हे मोठं आव्हान आहे खरं भारतीय जनता पार्टी समोर, की मुस्लिमांचं लांगून चालन करणारे अब्दुल सत्तार, भ्रष्टाचार करणारे अब्दुल सत्तार, यांना हे महायुतीत कसे फिट बसू शकतात, असा प्रश्न आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांना कोणत्या प्रकारचं शुद्धीपत्र देऊन शिवसेनेचे उमेदवार म्हणून पाठिंबा देईल, हा एक प्रश्नच आहे. तर हरीजी, आपण जाता जाता आता तुमच्याकडून समारोप करायचा आहे आपल्याला, की तुम्हाला काय वाटतं एकूण हे हा प्रश्न लक्षात घेतला, हा विधानसभेचा मतदारसंघ लक्षात घेऊन काय होऊ शकतं, किंवा महाराष्ट्रात मी काय मगाशीच परिस्थिती आहे? सांगितलं मी मगाशीच सांगितलं की मुस्लिम मतदार हे काँग्रेसकडून शिवसेनेकडे किंवा आघाडीकडे वळलेले आहेत पूर्णपणे. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी ज्या पद्धतीच्या ज्या घोषणा करायच्या ठरवल्या त्या घोषणा केल्या जातात. केवळ सिल्लोडचं प्रकरण तुम्ही घेत असाल तर गोष्ट वेगळी, परंतु अमित शहा यांनी आता असं सांगितलं की ईद आणि मोहरम यांना तुम्ही या वेळी एक एक गॅस तुम्हाला फ्री देऊ आम्ही. म्हणजे मुस्लिमांची मतं ही आपल्यापासून दूर गेलेली आहेत. त्यांच्या त्या वागण्यांबद्दल, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या एकूण ऍटिट्यूडमुळं हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांना गोंजारण्याचं काम चालू आहे आता. त्यांना मुस्लिम मतं नको आहेत का, तर त्यांना पण हवीत, नाही असं नाही. आणि ती जी मतं आहेत, ती मतं जी आहेत ती पूर्ण बाहेर पडतात मतदानाला. मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय मतदानाला शक्यतो बाहेर पडत नाहीत. परंतु मुस्लिम असतील, दलित असतील, यांना मतदानासंदर्भातली जाणीव असते किंवा उत्सुकता असते, म्हणून ते त्यांच्यातलं मतदान तुम्ही बघितलं तर ते 80, 85, 90 पण टक्केवारी असते त्यांची मतदानाची. ती मतं जर आघाडीकडे गेली तर आपल्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो, हे त्यांना माहीत असल्या कारणानं त्यांनी त्या पद्धतीनं राजकारण करायला सुरुवात केलेली आहे. इव्हन आत्ताच फक्त मराठवाड्याच्या संदर्भातच नाही तर उभ्या महाराष्ट्रा संदर्भात तुम्ही पाहिले तर लक्षात येईल की प्रत्येक जातीच्या माणसाला चुचकरायचं काम सुरू झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या बंगल्यावर प्रत्येक जातीच्या प्रमुखांना, त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून गेले 4 दिवस हे नुसत्या बैठकाच चालू आहेत. या पितर पंधरवड्यामध्ये नवीन काही कार्यक्रम उपक्रम नसल्या कारणानं या सगळ्या जातींच्या बैठका घ्यायचं काम त्यांचं सुरू झालेलं आहे. आता पितर पंधरवडा संपल्याबरोबर कोळी भवनाचं देखील ते भूमिपूजन करतायत. सिल्लोडमध्ये आत्तारांनी दिलेल्या घोषणा ज्या आहेत त्या घोषणा आहेत, त्याची अंमलबजावणी आता काही लगेच होणार नाही. कारण माझा अंदाज असा आहे की 4 ऑक्टोबरला जम्मू काश्मीर आणि हरियाणा या 2 राज्याच्या निवडणुका चे निकाल जाहीर होणार आहे 4 तारखेला. ती जाहीर झाल्यानंतर 5 तारखेला कदाचित महाराष्ट्राच्या निवडणुकीचे अधिसूचना निघू शकते. आणि ती चुकली की त्याला 25 दिवसाचा प्रचाराचा टप्पा दिल्यानंतर मंथ एंड किंवा पहिल्या आठवड्यामध्ये निवडणूक होऊ शकते. हे वास्तव आहे. त्याच्यामुळे त्यांना जे काही आता घोषणा करायच्या आहेत ते अधिसूचना निघण्याच्या आत त्यांना करावं लागणार आहे. म्हणून त्यांची घाई आता सुरू झालेली आहे. आत्तारांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्या कशा केल्या, आम्ही हे देऊ, हे करू, ते करू, करू देऊ असंच चाललेलं आहे. जर आता निवडून आले नाही तर मग ते कोणाला जा विचारणार त्याचा, तर नाहीच ना. आणि दिल्यानंतर मग बघू ना, 5 वर्षे आमची सत्ता नाही आली तर आम्ही काय करणार, किंवा सत्तारांना जर मंत्रिपद मिळालं तर काय करणार. हे सगळं वैयक्तिक पातळीवर त्यांनी घेतलेलं आहे आणि माझ्या मतदारसंघापुरतं ते विचार करतायत, राज्याचा विचार ते करत नाहीत. निधी देत आहेत तो कोणाचा देत आहेत, तर तुमच्या आमच्या सगळ्यांचाच निधी देत आहेत ना. टॅक्स पेअर त्यांच्याकडेच पैसे जातोय. परंतु निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या घोषणा केल्या जात आहेत. 5 वर्ष अशा पद्धतीच्या घोषणा द्यायला सत्तारांचा हात कुणी पकडला होता? यापूर्वी त्यांनी या घोषणा दिल्या असत्या, पण ते प्रत्यक्षात येणार नाही या गोष्टी, हे त्याची जाणीव त्यांना आहे. एका बाजूला केंद्र सरकार वक्फ बोर्ड संपवायचा विचार करते आणि वक्फ बोर्डच्या अध्यक्ष म्हणून ते वक्फ बोर्डचे पैसे मी तुम्हाला कसे देणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. जर उद्या वक्फ बोर्ड रद्द केलं
केंद्र सरकारने, कारण आता त्यांच्या जवळजवळ 3-4 कोटी सूचना त्यांना आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं ती आल्या. त्याच्यात कमिटीची बैठका सुरू आहेत आता, वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरतायत. आणि जर भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं, केंद्र सरकारनं वक्फ बोर्ड रद्द करायचा निर्णय घेतला तर 70 कुठून पैसे देणार आहेत? त्यावेळेला त्यांना सांगायला तर तो मुद्दा असेल की मी वक्फ बोर्ड असतं तर मी त्यातून पैसे दिले असते, मी आता देऊ शकत नाही. हे सगळं राजकीय निवडून येण्यासाठी, आपल्या सत्तेसाठी आणि आपल्या खुर्चीसाठी चाललेलं हे सगळं राजकारण आहे. हिंदू मुस्लिम हे सगळंच आहे. ज्यावेळेला शिवसेनेचे निवडून आले त्यावेळेला हिंदुत्वासाठी आम्ही उद्धव ठाकरेच्या विरोधात गेलो असं जाहीरपणे सांगणारे सत्तार आहेत. मग आणि सत्तारचा संबंध काय? तसं असेल साठी ज्या घोषणा ते करता येणं नाही आणि त्याची पूर्तता त्यांची होणार नाही याची जाणीव सत्तासारख्या पक्क्या राजकारणी माणसाला नक्की माहिती असल्या कारणानं त्या ह्या घोषणा देत आहेत. त्यामुळे